नमस्कार, स्वागत आहे महासेम इंग्लिश चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहे तर इंग्लिश या मागच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात बेसिक स्वरूपातील वाक्य कसं तयार करायचं पाहिलं होतं। तर त्याच्यामध्ये पहा, क्रियापद जे आहे तर त्याचं काय आहे, मुख्य रोल आहे। तर याच्यामध्ये टू बी म्हणजे काय, टू बी म्हणजे असणे, टू बी म्हणजे असणे। तर याची जी साध्या वर्तमान काळातली रूपे आहेत ती आपण आज बघणार आहोत। आता टू बी ची साध्या वर्तमान काळातली रूपे कोणती कोणती आहेत, तर एम, इज आणि आर। टू बी ची साध्या वर्तमान काळातली रूपे कोणती कोणती आहेत, एम, इज, आर। आता तर आपल्याला हे माहित हवं की एम, इज, आर कधी वापरतात। जसे की पहा, एम कधी वापरतात, आय नंतर काय वापरतात, एम वापरतात। त्यानंतर इज कधी वापरतात, ज्यावेळी ही, सी आणि इट असेल त्यावेळी काय वापरलं जातं, इज वापरलं जातं। आणि आर कधी वापरलं जातं, तर वी, यू आणि दे यासाठी काय वापरलं जातं, तर आर वापरलं जातं। तर आपल्याला हे माहीत हवं की एम, इज, आर कधी वापरलं जातं। तर एम, इज, आर कधी वापरलं जातं, तर आय नंतर एम वापरलं जातं, ही, सी, इटच्या पुढे इज वापरलं जातं आणि वी, यू आणि देच्या पुढे काय वापरलं जातं, आर वापरलं जातं। आता पहा, टू बीची जी साध्या वर्तमान काळातील रूपे आहेत ती कोणकोणती आहेत, एम, इज, आर। आता पहा, आय नंतर काय वापरलं जातं, एम। आय एम म्हणजेच काय आहे, मी आहे। आय एम म्हणजेच काय, मी आहे। वी नंतर काय वापरलं जातं, तर आर वापरलं जातं। वी आर, आम्ही आहोत। त्यानंतर पहा, यू आर, तू आहेस। यूच्या पुढे काय वापरलं जातं, आर वापरलं जातं। यू आर म्हणजेच काय, तू आहेस। यू आर, तुम्ही आहात। तर काय आहे, हे जे यू आहे ते अनेक वचनी आहे। यूच्या पुढे काय वापरलं जातं, आर वापरलं जातं आणि यू आर म्हणजेच काय, तुम्ही आहात। त्यानंतर पहा, ही इज, हीच्या पुढे, सीच्या पुढे आणि इटच्या पुढे काय वापरलं जातं, इज वापरलं जातं। तर ही इज म्हणजेच काय, तो आहे। सी इज, ती आहे। सी इज म्हणजेच काय, ती आहे। इट इज म्हणजेच काय, ते आहे। दे आर, देच्या पुढे काय वापरलं जातं, आर वापरलं जातं। आणि आपल्याला माहितीच आहे दे आर म्हणजेच काय, ते, त्या, ती आहेत। दे काय आहे, अनेक वचने आहे। जसं की वी, यू, दे हे काय आहेत, अनेक वचने आहेत आणि त्यांच्या पुढे काय वापरलं जातं, आर वापरलं जातं। म्हणजेच टू बीची जी साध्या वर्तमान काळातील रूपे आहेत तर त्याच्यामध्ये काय काय आहे पहा, एम, इज, आर। एम कधी वापरलं जातं, आयच्या पुढे एम वापरलं जातं। ही, सी, इटच्या पुढे इज वापरलं जातं। वी, यू, देच्या पुढे आर वापरलं जातं। आता उदाहरणासाठी मी काही इथे वाक्य घेतलेले आहेत। तर पहा, आय एम अ टीचर, मी टीचर आहे। आय एम अ टीचर म्हणजेच काय, मी शिक्षक आहे। दुसरं वाक्य आहे पहा, वी आर इन मुंबई, आम्ही मुंबईत आहोत। आम्ही मुंबईत आहोत। सी इज रिच म्हणजेच काय, ती श्रीमंत आहे। ती श्रीमंत आहे। आता इथं पहा, क्रियापदाचं पहिलं रूप वापरलेलं आहे, एम, आर, इज। त्यानंतर पहा, दे आर फ्रेंड्स, ते मित्र आहेत। ते मित्र आहेत। दे आर फ्रेंड्स, ते मित्र आहेत।
यू आर देअर, तू तेथे आहेस. याचा अर्थ काय, देअरचा अर्थ काय, तेथे. तर यू आर देअर, तू तेथे आहेस. असं काय करू शकतो आपण, ही टू बीची साध्या वर्तमान काळातील रूपे वापरून आपण साध्या वर्तमान काळातील वाक्य बनवू शकतो. जसं की एम इज आरचा वापर करून आपण छोटी छोटी वाक्य बनवू शकतो आणि इंग्लिश बोलायलाही शिकू शकतो. याच्यामधून काय होईल पहा, तर आपण असे सिंपल वाक्य बनवल्यानंतर त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ऑब्जेक्टचा पण वापर करता येईल आणि ऑब्जेक्ट वापरल्यानंतर काय होईल, आपलं वाक्य पूर्ण होईल. जसं की आपण इथं सांगितलेलं आहे काय पहा, आय एम अ टीचर, वी आर इन मुंबई, सी इज रिच, दे आर फ्रेंड्स, वी आर देअर. अशी असंख्य आपण काय करू शकतो, वाक्य बनवू शकतो इंग्लिशची, ज्याच्यामध्ये काय करता येईल आपल्याला एम इज आरचा वापर करून, तसेच क्रियापदाचे, तसंच आपण त्याच्यामध्ये ऑब्जेक्टचा वापर करून वाक्य आपण मोठे वाक्य सुद्धा बनवू शकतो आणि बोलूही शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं पहा, तर टू बीची साध्या वर्तमान काळातील रूपे पाहिली, ज्याच्यामध्ये काय आहे, टू बीची साध्या वर्तमान काळातील रूपे एम इज आर. टू बी म्हणजेच काय, असणे. टू बी म्हणजेच असणे. तर याच्यामध्ये पहा, आय एम मी आहे, वी आर आम्ही आहोत, यू आर तू आहेस, यू आर तुम्ही आहात, ही इज तो आहे, सी इज ती आहे, इट इज ते आहे, दे आर ते त्या ती आहेत. तर आता पहा, आपल्याला एम कधी वापरायचं आहे, इज कधी वापरायचं आहे आणि आर कधी वापरायचं आहे. आयच्या पुढे काय वापरायचं आहे, एम वापरायचं आहे. ही सी इटच्या पुढे इज वापरायचं आहे आणि वी यू यू देच्या पुढे काय वापरायचं, आपल्याला आर वापरायचं आहे. तर एम इज आर कधी वापरायचं हे समजलं का तुम्हाला. तर त्यानंतर पहा, आपण सिंपल वाक्य बघितलीत, जसं की आय एम अ टीचर, वी आर इन मुंबई, सी इज रिच, दे आर फ्रेंड्स, यू आर देअर. तर असे वेगवेगळे आपण काय घेऊ शकतो, वेगवेगळी वाक्य बनवू शकतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.